नमस्ते. हॉटेल झणझणीत निरंजन आपलं स्वागत. आज आपल्याला मोहन थाळ बनवायचे, खुसखुशीत मोहन थाळ बनवायचे. त्यासाठी मी 250 ग्रॅम बेसन घेतलेले आहे. हे बेसन चाळणीने चाळून घेतलेले आहे. त्यासाठी 25 ग्रॅम दूध आणि 30 ग्रॅम तूप यामध्ये ते मिक्स करायचे. मिक्स करून जरा वेळ अर्धा तास असं ठेवायचे. हे चांगलं दोन्ही हाताने चोळून घ्यायचे. त्याच्या गुठळ्या फोडून टाकायच्या सगळ्या. यालाच आपल्या इकडं बेसन बर्फी म्हणताय, राजस्थान मध्ये मोहन थाळ म्हणताय. तूप आणि दूध का टाकायचं तर याच्यामुळे बर्फी दाणेदार बनते, म्हणून तूप आणि दूध टाकायचं. हे आता दुधात आपण हे मिक्स केलेलं आहे. आता हे 1 तासभर आपण असं झाकून ठेवूया. हे आता ठेवायचं छानपैकी घट्ट दाबून ठेवायचं. त्याच्यावर झाकून ठेवूया. आता छान भिजलेलं आहे. आता याला आपण चाळून घेऊया. छान मोत्यासारखं पडतंय सुरा. हे आपण हाताने पण चोळू शकतो वरती जाडसर राहिलेलं. हे आपलं आता बेसन भात किती छान झालेले आहे. तसे त्याचे दाणे दाणे पडलेले आहेत. 250 ग्रॅम बेसन आहे, 200 ग्रॅम साखर आहे, 150 ग्रॅम तूप आहे, 100 ग्रॅम दूध आहे, एक वेलचीचा चमचा आहे वेलची पावडर, आणि काजू बदाम 4-5 आहेत. आणि हा 1 ग्लास साखर आहे, त्याचा अर्धा ग्लास पाणी घ्यायचं पाकासाठी. आता आपण तूप टाकूया. प्रथम तुपामध्ये हे भाजून घ्यायचे. थोडं तूप ठेवलेलं आहे. आता तुपामध्ये भाजून घेऊया. आपले 10 मिनिटं आपण हे भाजून घेतलेलं आहे बेसन. आता याच्यात आपण दूध घालूया. पहिलं पूर्ण दूध आटल्याशिवाय दुसरं दूध घालायचं नाही आपल्याला.
पूर्ण त्याचा खसखसपणा गेला पाहिजे. किती छान त्याला टेक्स्चर आलेले आहे. आता पहिलं दूध टाकलेलं पूर्ण आटलेलं आहे. तर आपण परत थोडं दूध टाकूया. हे 100 ग्रॅम दूध मधलंच आहे. हे पण दूध पूर्ण आटलेलं आहे. आता आपण राहिलेलं सगळं दूध टाकून देऊया. आता आपल्याला पाक बनवायचा आहे. ते तर छान झालेलं आहे. आता मंद गॅसवर गॅस बंद करूया आपण. कढई गरमच आहे, त्याच्यावर 10 मिनिटं. आता आपण गॅस चालू करू. पाकासाठी कढई गरम करायला ठेवूया. अर्धा ग्लास पाणी. पाण्याला जरा उकळी आली की इथे साखर टाकूया. हे छान भाजून झालेलं आहे. खूप छान कलर आलेला आहे त्याला. पाक एकतारी व्हायला पाहिजे. ते पाक तयार करायला ठेवलेलं आहे आपण. त्याला सारखं हलवत राहायचं. अजून पातळच आहे, घट्ट नाही झालेला. गॅस जरा बारीक केलेला आहे थोडा. पाक आपला थोडा राहिलेला आहे. अजून याची तार एक व्यवस्थित येत नाहीये. थोडा राहिलेला आहे. पाक आपला तयार झालेला आहे. एक तारी पाक तयार झालेला आहे. तेव्हा बरोबर चिकटपणा आलेला आहे. एक तारी पाक तयार झालेला आहे. त्यात आपण खाली घेऊया. ह्या बेसिन मध्ये टाकून घेऊया आता पाक. ही वेलायची 1 चमचा आहे. ती पण इथे टाकून घेऊया. आता सगळं मिक्स करून घेऊया.
हा व्हिडिओ 75वा आहे, म्हणून आज म्हणलं काहीतरी गोड करावं. बरोबर 75 व्हिडिओ झाले. केलेलं आहे हे आपलं किती छान भाजून झालेलं आहे. ते तयार कसं झालेलं आहे कळतं. अशी गोळी झाली म्हणजे पूर्ण तयार झालेलं आहे. याची आपली पूर्ण गोळी झालेली आहे. आता आपण ट्रेमध्ये काढून घेऊया. थोडं तूप लावूया. तुपाचा हात काही वेळेस काही काही जण बटर पेपर पण टाकतात, पण मी तूप लावलेलं आहे. त्याला एकसारखं करूया. आपल्याला कितपत जाडी ठेवायची त्या प्रमाणात ते पसरवायचं. हे काजू बदामचे काप केलेले त्याच्यावर टाकलेले. थोडेसे चमच्याने जराशी दाबून घेऊया. अशा प्रकारे आपलं मोहनथाळ तयार झालेलं आहे. तुम्ही पण असंच करून खा, खाऊन खा. कसे झाले ते सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. परत धन्यवाद. आता थंड झालेलं आहे. पाण्याच्या वड्या काढूया. अशा प्रकारे आपले मोहनथाळ वड्या तयार झालेले आहे. आपल्या इकडं बेसनाची वडी म्हणतात, बेसनाची बर्फी. राजस्थानमध्ये मोहनथाळ म्हणतात. तुम्ही पण अशाच करून पहा. किती छान झालेले वड्या.